श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जो माणूस आशेचा गुलाम झाला तो सगळ्या जगाचा गुलाम नक्कीच आहे. म्हणजेच काय, जी व्यक्ती सतत भविष्यातील आशा किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असते ती व्यक्ती स्वतःच्या स्वातंत्र्याला मुकते. ती व्यक्ती आशेच्या अधीन राहते आणि तिच्या आयुष्यावर तिचा ताबा राहत नाही. यामुळे ती संपूर्ण जगावर अवलंबून राहते आणि तिच्या निर्णयावर आणि जीवनावर तिचा अधिकार राहत नाही. म्हणजेच काय, समर्थ म्हणाले, आपण कोणाच्या अधीन आहोत? विषय विकारांच्या, बरोबर की नाही? त्यांचा आपण गुलाम झालेलो आहोत. कारण मन हा चंचल आहे. इंद्रियाचा राजा कोण आहे? तर मन आहे. मन बघा प्रत्यक्षपणे क्रोधामध्ये, लोभामध्ये, मत्सरामध्ये, संशयामध्ये, चिंतेमध्ये अडकलेला आहे. मग एक एक विषय विकारांमध्ये आपण काय झालेलो आहोत? आपला देह गुलाम झालेला आहे. आता त्यातून बाहेर पडायचं. समर्थ म्हणाले, आता आपला देह गुलाम झालेला आहे. जसं मन बोलेल, जशी बुद्धी बोलेल तसं आपला देह बोलत आहे. बरोबर की नाही? रस्त्यातून चालत असताना आपण बघा, रस्त्यातून एकटेच आपण बडबडत असतो. समोरील व्यक्ती आपल्याकडे अशी पाहून जाते, आपल्याला वाटतं अरे, नंतर वाटतं अरे आपण बोलत चाललेलो आहोत. म्हणजे कोणत्या विचारामध्ये आपला देह आहे? मध्येच आपल्याला राग येतो. स्वतःशीच आपण बघा प्रत्यक्षपणे मनाला त्रास देतो, शरीराला त्रास देतो. मग कोणाच्या अधीन गेलेला आहे? ते विषय विकारांमध्ये अडकलेला आहे. ज्याप्रमाणे आशेचा गुलामपण म्हणजे काय? एखादी व्यक्ती जेव्हा सतत भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींची किंवा परिणामांची अपेक्षा करत असते आणि त्या आशेवरच आपले जीवन जगत राहते, तेव्हा ती व्यक्ती आशेची गुलाम बनते. आता विचार जर केला, भविष्यात आपल्या हातून नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील, याबद्दल वाद नाही. परंतु जर चांगली गोष्ट असताना आपण जर वाईट कार्य करत असू, बघा आपण गावाला जायचं ठरवलंय, आपल्या घरातली मंडळी बघा प्रत्यक्षपणे पॅकिंग करत आहेत, बॅगा बिगा भरत आहेत, आणि आपल्या मनात काय आलं देवास ठाऊक. तर प्रत्यक्षात आपण कारमध्ये बसलेलो आहोत, सर्वांना आपण घेऊन जात आहोत, आणि अशा वेळी ट्रॅफिक होती आणि ट्रॅफिक असताना आपण शॉर्टकट मार्ग आपण निवडला की आपल्याला लवकर पोहोचता येते. परंतु अशा वेळेला तो शॉर्टकट जो रस्ता होता तिथे सुद्धा अडचण येऊ लागली, तिथे सुद्धा ट्रॅफिक होऊ लागली, आणि तो लहान रस्ता असल्यामुळे अजून आपल्याला उशीर झाला. काय आपण साध्य केलं? तिथे आपला वेळ गेला आणि त्या वेळेमुळे आपल्याला राग आला, क्रोध उभा राहिला, मत्सर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटी आपण आपल्या घरच्यांवर, म्हणजे आपल्या कारमध्ये बसणारे बघा जे घरचे लोक होती त्यांच्यावर आपण रागावलो की नाही? काय साध्य झालं? काहीच नाही. पोहोचलो का आपण त्या ठिकाणावर? अजिबात नाही. कारण आपण एखाद्या आशेचा जर गुलाम झालो ना, तर समर्थ म्हणाले प्रत्यक्षात आपला देह कोणाच्या गुलामामध्ये असता कामा नये. कारण त्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु तो पारतंत्र्यामध्ये अडकलेला आहे असं पाहायला मिळत आहे. आपला देह प्रत्यक्षात बघा ज्याप्रमाणे स्वतंत्र राहण्यासाठी स्वतःच्या निर्णयावर आणि कृतींवर पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही. आता निर्णय घेताना आपण स्वतःहून निर्णय घेतले पाहिजे ना. लोकांचा बघा प्रत्यक्षपणे जे बोलणारी लोक आहेत त्यांचा विषय संपूर्ण समजून घेतला
आणि त्याप्रमाणे जर आपण वागायला गेलो तर नक्कीच कुठेतरी आपण कमी पडू. कुठेतरी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अडचणी येतील, असा आपल्या विचार डोक्यांमध्ये येत असतो. मग आता लोकांचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं ऐकावं, हा सुद्धा एक प्रश्न पडलेला असतो. म्हणजे आपल्याला मन आहे ना बघा प्रत्यक्षपणे भरकटणं होणार आहे. जसं पाण्यामध्ये भरती ओहोटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे जी बोट असते बघा, होडी, ती पाण्यामध्ये बघा इकडे तिकडे भरकटते. परंतु एक आशेचा किरण जिथे आपल्याला बरोबर पोहोचता येईल, तसंच आपल्या देहाला सुद्धा एक आशेचा किरण म्हणून स्वतःचा निर्णय स्वतःहून घेता आला पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो, आशेचा गुलाम झालेली व्यक्ती इतर लोकांच्या किंवा परिस्थितीच्या मर्जीवर जगत असते. आपण इतर लोकांवर का अवलंबून राहायचो? अजिबात अवलंबून राहता कामा नये. जर आपण अवलंबून राहिलो तर समर्थ वारंवार आपल्याला सांगत असतात, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना सुद्धा आपण काय करत असतो, दुसऱ्यांवर अवलंबून असतो. मग ज्यावेळी ती व्यक्ती किंवा तिच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून काम करून घेत असते आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नंतर विचारच सुद्धा नाही, मग आपण स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसतो. कसं ते सुद्धा समर्थाने सांगितलं. जो मनुष्य देह केवळ आशेवर जगतो तो स्वतःचं स्वातंत्र्य गमावतो आणि तो त्याच्या आयुष्याचा मालक न राहता केवळ एक आशावादी व्यक्ती बनत राहतो. कारण आपण संपूर्णपणे अपेक्षांवर जगत असतो. म्हणून व्यक्तीने आशा ठेवणं महत्त्वाचं जरी असलं तरी पूर्णपणे आशेवर अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. म्हणून आपण कुणाच्या गुलामामध्ये राहायचं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला देहसुद्धा हा परमेश्वराचा आहे, बरोबर आहे की नाही? परंतु आपण आपल्या देहाची काळजी जसा परमेश्वर घेत आहे तसं आपल्याला सुद्धा आपल्या देहाची काळजी असणे खूप गरजेचं आहे. आपला जो देह आहे तो विषय वासनेपासून कसा दूर होईल, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या विषय विकारांपासून कसं दूर होईल, याच विषय विकारांमध्ये आपला देह हा गुलामी करत असतो. दुसरे विषय विकार तुम्हाला पाहायला मिळणारच नाही, बरोबर की नाही? जर आपल्याकडे पैसा नसेल परंतु आपल्याकडचा पैसा गेला कुठे, तर संपूर्णपणे हाव आणि लोभाच्या आहारी गेलेला आहे. जर आपण वाईट कर्तव्य केले असतील बघा, मग त्याचप्रमाणे सर्व पैसा आपला कुठे खर्च गेला, तो हॉस्पिटलमध्ये गेला. कारण का, आलेले आजारपण कशामुळे, तर बघा प्रत्यक्षात चिंतेमुळे आलेलं आजारपण. म्हणून असं काम आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे आणि आपल्यामध्ये कसं बदल होईल हे स्वतःहून आपण पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्याला बघा एखादं कार्य करायचं आहे परंतु ते कार्य करत असताना एखाद्या व्यक्तीवर आपण अवलंबून राहतो, परंतु ती व्यक्ती जर त्या दिवशी हजर नसेल तर ते आपण काम करत नाही का, काम करतो परंतु ते काम आपल्याकडून पूर्ण होत नाही. कारण आपण शेवटी त्या व्यक्तीवरच अवलंबून असतो की जर ही व्यक्ती असती तर आज हे माझं काम पूर्ण झालं असतं, परंतु ती आज व्यक्ती आलीच नाहीये. व शेवटी बघा ज्याप्रमाणे आपली दिशा भरकटलेली नाहीये, तर आपलं मन चंचल झालेलं आहे. मनाला शांती केव्हा प्राप्त होईल, जेव्हा पूर्णपणे बघा आपण एखाद्या गोष्टीचं भान ठेवून कार्य करत असतो. मग त्याचप्रमाणे कोणाच्या गुलामीमध्ये आपण अडकता कामा नये.
आपण कोणावर अवलंबून राहता कामा नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेवढं काही येतं ना, जसं आपण पेपर सोडवायचो बघा शाळेमध्ये, बरोबर आहे की नाही, त्यावेळी आपल्याला सर्वजण सांगायचे ना, सर असू दे, टीचर असू दे किंवा घरातली मंडळी असू दे, जेवढं तुला येतं तेवढं पहिलं सोडवण्याचा प्रयत्न कर. मग तसंच आहे, आपला देह काय करायचा, दुसऱ्यांवर अवलंबून राहायचा. पुढचा बघ, मागचा बघ, याच गोष्टीने आपण अभ्यासामध्ये कमी पडलो. मग कोणाच्या गुलामीमध्ये राहायचं नाही आहे, कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे. जेवढं आपल्याला येतं ना तेवढंच आपल्या देहाला स्वीकार करता आला पाहिजे आणि त्यातून आपल्याला कशी स्वातंत्र्याची प्राप्ती आपल्या देहाला मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.